माझ्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून माझे प्राण गेले तरी बेमुदत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे प्रहार अध्यक्ष यांनी सांगितले आहे। परिसरातील मागण्याला धरून प्रहार जनशक्ती पक्षाचे आंदोलन सुरू असून 4 ते 5 दिवसांत जर मागण्या पूर्ण न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा यावेळी इशारा महेंद्र भंडारकर प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी दिला आहे। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। सध्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीगोटा बाजार चौक येथे आज चक्क प्रहार जनशक्ती पक्षाचे जे तालुका अध्यक्ष आहेत प्रदीप निशाने यांनी चक्क आमरण उपोषण आज पुकारले आहेत। आणि यांचे जे प्रमुख जे मागण्या आहेत याच्यामध्ये रेल्वे असेल, पोलीस चौकीच्या जे पोलीस स्टेशनसाठी असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, अशा बऱ्याचशा मागण्यासाठी आज त्यांनी आमरण उपोषण येथे मुंडीगोटा येथे बाजार चौकामध्ये ते बसले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया की त्यांनी हे जे आमरण उपोषण आहे त्यांनी का बरं आज पुकारले आणि यांचे आमरण उपोषण हे किती दिवस चालणार असे आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। मी प्रदीप रामचंद्र निशाने, तालुका प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष तिरोडा। मागील काही 2-3 महिन्यापासून हा लपंडाव चालू आहे। आम्ही वारंवार शासनाला अनेक निवेदन दिले, अनेक पत्र दिले। त्याच्यानंतर आम्ही लक्षवेधी आंदोलनसुद्धा आम्ही कलेक्टर ऑफिसला केलं, पण त्याच्यातनं काही निदर्शनास आलं नाही, काही तात्पर्य मिळालं नाही, आम्हाला लाभलं नाही। त्यानंतर आम्ही असं डिसाईड केलं की आम्हाला असं मागण्या जोपर्यंत आम्हाला मिळत नाही, सहजासहजी गेंड्याच्या कातडीचा जो प्रशासन आहे त्याला हलवण्यासाठी आमच्याकडे एकच मार्ग होता, तो आमरण उपोषण। कारण की आम्ही आपली जीवाची बाजी लावून जो आज आम्ही आमरण उपोषण करत आहोत हा खूप महत्त्वाचा आहे। कारण की ह्या मागण्या इथले रास्त आहेत। सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे आमच्या परिसरातली सगळ्यात मोठं मागणी आहे ती ग्रामीण रुग्णालयाची। कारण की इथं जवळजवळ 2,500 ते 3,000 OPDचं ते प्राथमिक आरोग्य केंद्रात होत आहे, OPD होते। त्याच्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे की इथल्या सर्वसामान्य जनतेला त्यांना आरोग्याची सेवा मिळावी। त्यानंतर दुसरी मागणी होती पोलीस स्टेशनची। कारण की खूप 1994 पासून इथलं स्थापना झालेली आहे पोलीस चौकीची आणि त्या जवळजवळ 27 ते 28 गावात याच्यामध्ये येत असतात। तर त्याच्यात 3 कॉन्स्टेबल आहेत आणि 3 कॉन्स्टेबलला खूप अवघड होते। त्याच्यासाठी आमची पोलीस स्टेशनची मागणी होती, कारण की लहान कामाला आम्हाला तिरोड्याला जावं लागते। त्याच्यानंतर आमची तिसरी अति महत्त्वाची मागणी होती ती होती की मेमो ट्रेन जे गोंदिया टू नागपूर जे चालत आहे, कारण की ते सर्वसामान्य माणूस जातात तिथे, श्रीमंत तर खूप कमी। कारण की या क्षेत्रातून बरेच कारण की आजच्या तारखेमध्ये बेरोजगारी खूप वाढलेली आहे आणि त्या ट्रेनच्या माध्यमातून खूप लोक नागपूरला जायचे ना। त्याच्यामुळे ते ट्रेन बंद असल्यामुळे लोकांना एक रोजगाराचा खूप अभाव होत आहे आणि बऱ्याच अशा मागण्या होत्या। आमची दुसरी मागणी म्हणजे आमचे एक जागृती बिगर पतसंस्थेचा हा नावाजलेला एक विषय आहे। कारण की खूप वर्ष झाली ती बंद पडलेली आहे, पण ज्या पद्धतीनं त्याचा हेरासमेंट होत आहे, कारण की जे कर्ज घेतलेले आहेत खातेधारक आहेत त्यांना कुठली तरी मुभा मिळावी। कारण की चक्रव्याज लावून ते टॉर्चर करून एक जबरदस्तीने त्यांच्यावर एक नोटीस पाठवून कर्ज वसुलीचा त्यांचा तडाखा चालू आहे आणि दुसरं जे ठेवीदार आहेत त्यांना ते प्रॉपरली न्याय मिळत नाही आहे। त्यासाठी ह्या खूप आमच्या मागण्या आहेत। दुसऱ्या गोष्टी आता आरोग्याच्या संबंधितले विषय आहेत, कारण की NHM, MO आहेत, NM आहेत, CHO आहेत, त्या प्रॉपरली ड्युट्या करत नाही। कारण की टायमिंग येत नाही त्यांचं, ड्युटीचा टायमिंग आहे 9:30चं आणि ते पोहोचतात 11 वाजे। आणि प्रॉपर ज्या शासन तो खर्च करताय त्याचा लाभ मिळाला पाहिजे ना, सगळ्यात महत्त्वाचा। हा सगळ्यात महत्त्वाची आमची एक मागणी होती। त्याचबरोबर दिव्यांगाच्या काही मागण्या होत्या। दिव्यांगाचं कारण की परत दिव्यांगांना अंत्योदयचं कार्ड बनवून देण्यात यावं असं आमची मागणी होती। कारण की त्यांचे असं म्हणणं आहे की 5 युनिट जर असेल तर आम्ही अंत्योदयचं तुम्हाला देऊ, पण मला सांगा एका परिवारात जर दिव्यांग बांधव आहे, आमच्या पुढे दिव्यांग बांधव त्यांना एक पाय कटलेला आहे ना, त्यांना जर अंत्योदयचं जर कार्ड बनवायचं असेल तर ते 5 युनिटची अट का बनवून ते रद्द करायला पाहिजे ना। ते रद्द होईल तर त्यांना तो लाभ मिळू शकेल। इथंच नाही तर गोंदियातल्या संपूर्ण दिव्यांगासाठी हा महत्त्वाचा विषय मांडला आम्ही। आणि दुसऱ्या गोष्टी या परिसरातल्या 15 वर्षापासून बसेस बंद आहेत। पहिलं म्हणजे केसलवाडा एक आहे, केसलवाडा टू सरांडीच्या मार्गाचे बसेस आहेत, भंडाराला जाणारी बस बंद आहे, येडवागुडा मार्गाची बस बंद आहे। दुसरी गोष्ट घोगरा टू जे ते घाटपाडा तुमसर बस आहे ती बंद आहे। मला सगळे इथले जे प्रामाणिक जे जनप्रतिनिधी आहेत कुणीही लक्ष देत नाही आहेत। कारण की आम्ही मागच्या वेळेस निवडणूक लढली, आम्ही मतदानाची जेव्हा गरज असते आम्ही तेव्हा सर्वसामान्याच्या घरी प्रत्येकाच्या घरी जातो मत मागायला, पण जेव्हा आम्ही हरलो म्हणून नाही तर आमची जिम्मेदारी नैतिक जिम्मेदारी बनते। आम्ही हरलो म्हणून इथल्या सर्व जनतेचं काम आम्हाला सामान्य आमचं नैतिक मूल्य समजतो आणि त्याच्यासाठी हा आज आम्ही पवित्र आज उभारला आहे की आम्हाला कुठल्याही एनी कंडिशन बाय हुक बाय क्रूक आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रशासनाला झुकवायचं आहे। आणि ज्या आमच्या रास्त मागण्या आहेत त्या पूर्ण आम्हाला जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत माझा प्राण गेला तरी चालेल, पण इथून मी उठणार नाही, एकही दाण्याचा कण सुद्धा खाणार नाही। माझी एक प्रशासनाला ताकीद आहे।
आणि जर ह्या 4-5 दिवसात जर यांनी मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर पाणी पिणंही बंद करून टाकेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. मुंडीगोटा स्तरी आज प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने यांनी आमरण उपोषण पुकारले आहे आणि या स्थळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भंडार यांनी भेट दिली. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया हे आमरण उपोषणाबद्दल ते काय सांगणार आहेत आपल्याला. मी महेंद्र महादेव भांडारकर, प्रहार जिल्हाध्यक्ष गोंदिया. प्रहार संघटना सातत्यानं या 5-6 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आमचे दैवत आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारने दिलेल्या आश्वासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत. त्याचप्रमाणे आमचे तालुका प्रमुख प्रदीप निशाने यांनी वेळोवेळी या सर्कलच्या आणि तिरोडा तालुक्याच्या काही अडचणी घेऊन सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे. या अगोदरच त्यांनी गजनी स्टाईल्समध्ये कलेक्टर ऑफिसला जाऊन एक निवेदन दिलं, परंतु हे निर्लज्ज सरकार आणि निर्लज्ज असे अधिकारी सर्वसामान्य लोकांच्या गरजा आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जाणून बुजून ह्या घटनेकडे लक्ष देत नाहीत. आणि जे काही विषय यामध्ये सर्वसामान्याला विषय धरून आहेत, सगळे हे 14 विषय आहेत, हे सर्वसामान्य आणि तालुकास्तरीय सुटणारे विषय असून सुद्धा जाणून बुजून कुठेतरी या विषयाला बगल देण्याचा काम ते करत आहेत. आजच्या प्रसंगी मी त्यांना ही ताकीद या ठिकाणाहून देतो. येत्या 2 दिवसापर्यंत 13, 14, 15 पर्यंत जर यांनी या विषयाला संपूर्ण लेखी आश्वासनं देऊन मार्गी लावलं नाही तर 16 तारखेपासून भूतो न भविष्यते अशा पद्धतीचा आंदोलन या ठिकाणी होईल. त्याला संपूर्ण प्रशासन यंत्रणा आणि इथले पदाधिकारी जबाबदार राहतील. तुम्हाला माहीत असेल की या परिसरामध्ये बरेचसे असे आहेत की गरिबासाठी कायदे तयार होत आहेत आणि मोठमोठे धनदंडे लोक सर्रास कायदे तोडल्या जात आहेत. आज धापावाडा उपसा सिंचनच्या पाणी तेलच्या गावाला येण्याकरता बरेच दिवसाची मागणी आहे, बरेच आंदोलनं झाले. का बरं पाणी येत नाही हे शेतकऱ्याला विचार करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा जागृत व्हा. जात, धर्म, पक्ष, झेंडे हे बाजूला ठेवा आणि शेतकरी माझी जात, मी शेतकरी आहे. निवडणुकीच्या वेळेस मतदान कुणालाही करा, परंतु या आंदोलनामध्ये मी इथून आव्हान करतो मुंडीकोटावासिया परिसरात शेतकऱ्यांना की जसे बच्चूभाऊ येते त्या पद्धतीने या स्टेजवर रात्रंदिवस तुम्ही जर राहिले समजा वेळात वेळ काढून तर आंदोलन नक्की सक्सेस होईल. मी एवढीच तुम्हाला ग्वाही देतो. आणि 2 दिवसात आंदोलनाची दखल घेतली नाही, मी सुद्धा इथं अन्नता आंदोलनाच्या बरोबर प्रहारच्या स्टाईलनं ज्या पद्धतीनं आंदोलन करता येईल त्या पद्धतीनं आंदोलन करण्याची मी प्रशासनाला ताकीद देतो. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्षांनी सांगितले की जे आंदोलन हे जर मागण्या 4 ते 5 दिवसामध्ये पूर्ण झालं तर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. मुंडीकोटा गोंदियावरून अमरदीप बडगे, N24 मराठी. माझा प्राण गेला तरी चालेल, पण जोपर्यंत मागण्या त्यांचे जे मूलभूत मागण्या ज्या परिसरात येईल जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी याच्यावर आपल्या उपोषणावरती ठाम असणार असे त्यांनी सांगितले आहे. अमरदीप बडगे, N24 मराठी, गोंदिया. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.